काय जोहानस केपलर 1571 to 1630 वॉज अ जर्मन ॲस्ट्रॉनॉमर अँड मॅथमॅटिशियन. आता जर्मन म्हणजे जर्मनचं भांडं नाही, आपल्या घरात असते ते आहे ना. बेसिकली ते त्याला म्हणतात जर्मनचं भांडं, पण ते ॲल्युमिनियम असते ना. हां, हे जर्मन म्हणजे काय? जर्मनी. ॲस्ट्रॉनॉमर मॅथमॅटिशियन आहे ना. हातात डिवायडर दिसते ते आपल्याला, ते तुमच्या कंपासमध्ये असते ना दोन, त्याला दोन टोकं असतात आणि कधीच समजत नाही हे कशासाठी वापरावं लागते. तर आहे बा पडलेलं कंपासमध्ये आहे ना, त्याचा वापर आपण कधी करतही नाही. केला आहे का आतापर्यंत? चॉपचा केला असेल पेन्सिल, आणि हे यांच्या हातात आहे. ठीक आहे. ही स्टार्टेड वर्किंग ॲज अ हेल्पर टू द फेमस ॲस्ट्रॉनॉमर टायको ब्राहे. हेल्पर होते हे. मोठ्या माणसांसोबत मोठे माणसं घडतात, बुद्धिमानासोबत बुद्धिमान घडतात, बिंडोकांसोबत बिंडोक घडतात. तसं ते आहे. बरोबर आहे. किती? 1600 मध्ये. बरोबर आहे. दिस इज द प्लेस. बरोबर आहे. आता हे प्राग, GUE म्हणतो की आपण त्याला, GUE. भरपूर वेळा शब्दामध्ये आपल्याला हे ज्याला आपण म्हणतो GUE लागलेलं असते, पण आपण त्याचं प्रोनाऊन्सिएशन तसं करत नाही. 1600 मध्ये. आफ्टर द सडन डेथ ऑफ ब्राहे इन 1601, केपलर वॉज अपॉइंटेड ॲज द रॉयल मॅथमॅटिशियन इन हिज प्लेस. या ब्राहेकडे काम करता करता हेल्पर म्हणून सोबत. बरोबर आहे की नाही. आता हेल्पर म्हणजे असं, म्हणजे तुम्ही तुमच्या बुद्धीने हेल्पर नका घेऊ, कामगार असं नाही, बुद्धिमान आहेत ते. जसं डॉक्टर लोकांसोबत माहिती ना, नर्स असतात असिस्ट करायला. ते असा ते हात समोर केला की ते नर्स त्याच्या हातात बरोबर तिथं जे पाहिजेल आहे त्याचा अंदाज घेऊन ठेवते है ना. डॉक्टरचा हात करायला, ऑपरेशन सुरू आहे आणि नर्स समोसा देऊ राहिली, असं होते का? नाही. बरोबर ते जेव्हा जे जायचं ते देते. तर जेव्हा ब्राहेची डेथ झाली त्याच्यानंतर रॉयल मॅथमॅटिशियन म्हणून कोणाला अपॉइंट केलं गेलं? तर जोहानस त्याच्या जागी. त्याच्या आता तू सांभाळ बा है ना. तशा प्रकारे केपलर यूज द ऑब्झर्वेशन ऑफ प्लॅनेटरी पोझिशन मेड बाय ब्राहे टू डिस्कवर द लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. आता बघा, ब्राहेचे इन्फॉर्मेशन केपलर, केपलरची इन्फॉर्मेशन न्यूटन. आलं का नाही लक्षात? न्यूटनची इन्फॉर्मेशन आपण, असं पास ऑन होत राहते. त्याच्या आधी गॅलिलिओ, त्याच्या आधी डोळ्यांनीच पाहून पाहून ऑब्झर्वेशन करत जायचे. म्हणजे इन्फॉर्मेशन, ट्रान्समिशन ऑफ इन्फॉर्मेशन अशा प्रकारे होत राहते. आणि तुम्ही जर का इथे इयर बघाल, 1500 आहे की नाही, 16th सेंचुरी. आता सध्या 21st सेंचुरी. बरोबर आहे. 400, 500, 600 पूर्वीपासूनची इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंतही येते आहे. ही रोट सेव्हरल बुक्स. हिज वर्क वॉज लेटर युज्ड बाय न्यूटन इन पॉस्ट्युलेटिंग हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ब्राहेचं म्हणजे गॅलिलिओच्या आधीपासनं नेकेड आईजने ऑब्झर्व करणे. मग गॅलिलिओचा टेलिस्कोप आहे, नंतर ब्राहे आहे, ब्राहे नंतर केपलर आहे, केपलर नंतर न्यूटन आहे, न्यूटन नंतर खूप आहेत मग आपल्यासारखे शिकणारे त्या गोष्टी. ठीक आहे. यांच्याबद्दल काय आहे आपल्याला इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आता कमिंग टू द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन